सकाळच्या घाईमध्ये अगदी कमी वेळामध्ये सोपी पद्धतीने बनले जाणारी आज मी आलू शिमला मिरचीची तुम्हाला भाजी दाखवलेली आहे। इकडे बघू शकता अगदी सिंपल सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। काहीही वाटण नाही, कुठले जास्त मसाले वापरायचे नाही। सिंपल पद्धतीने ही शिमला मिरची बटाट्याची भाजी बनवून बघा, खायला खूप भारी लागते, चमचमीत झणझणीत आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत, डाळ भात वगैरे असेल तर त्यासोबत सुद्धा तुम्ही ही भाजी सुक्की भाजी म्हणून बनवू शकता। टिफिनसाठी, दुपारच्या जेवणासाठी खूप छान भाजी आहे। तर बघून घेऊया आपण याला लागणारं साहित्य आणि बनवायची एक झटकीपट रेसिपी। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा। तिकडे बघू शकता मी 2 मोठ्या शिमला मिरच्या घेऊन आले आणि याचे असे जरासे मोठाले तुकडे केलेत। ह्यामधलं बी वगैरे सगळं काढून टाकले। बी अजिबात घ्यायचं नाही। जर ही शिमला मिरचीची भाजी करत असताना अशी तर बी नका घेऊ आणि असे मोठे मोठे तुकडे कट करायचे। हे पाहू शकता, जरा बरं वाटतं मग खायला आणि भाजी छान दिसते। त्यानंतर एक मोठा बटाटासुद्धा मी इकडे सोलून घेतला आहे, चिरून घेतलेले आहेत, मोठे तुकडे केलेत। 2 शिमला मिरची, 1 बटाटा। त्यानंतर इकडे कांदा टमाटर बारीक चिरून घ्यायचं, 1 कांदा आणि 1 बारीक चिरलेलं टमाटर। बस, आता आपल्याला काही साहित्य असं जास्त वापरायचं नाही। कढईमध्ये तेल तापत ठेवायचं। सुरुवातीला याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकूया। जिरे थोडे तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये जे चिरून घेतलेले बटाटे आहेत ना ते टाकून घ्यायचे। शिमला मिरची लगेच वाफेवर नरम सॉफ्ट पडते, त्यामुळं बटाटा जरा तेलामध्ये सुरुवातीला असं नरम सॉफ्ट करायचं, कारण बटाट्यामध्ये ना कच्चापणा भरपूर असतो। भाज्याच्या जर अंदाजे घेतलं तर बटाटा कच्चं असतं, त्याला वेळ लागतो जरा शिजायला, त्यामुळं सुरुवातीला तेलामध्ये स्लो गॅसवर ह्याला असं नरम सॉफ्ट करून घ्यायचं, म्हणजे भाजी व्हायला वेळ लागत नाही। ह्याच्यामध्ये अगदी चिमूटभर थोडीशी हळद टाकते, मस्त बटाट्याला रंग येतो। जिऱ्यासोबत ह्याला चांगलं असं परतून घ्यायचं आणि बटाट्याला नरम सॉफ्ट करायचं। बस, स्लो गॅस ठेवायचा, झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनटं ह्याला जरा फ्राय करून घ्यायचं। म्हणजे आपण बघा बटाट्याचे कसे चिप्स वगैरे करतो, अगदी तसंच आहे। मस्त झालेत बघा, आता बऱ्याच प्रमाणात ह्याचा कच्चापणा निघून गेलेला आहे आणि बटाटे नरम सॉफ्ट पडलेले आहेत। आता मी काढून घेतले। आता ह्या उरलेल्या तेलामध्ये आपण हा कांदा टमाटर परतून घेऊया, चांगलं परतून घ्यायचं आणि मग ह्या स्टेजवर आपण काही मसाले टाकूया। तर सुरुवातीला चवीनुसार मीठ टाकायचं, त्यानंतर हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट, हे सगळे बेसिक मसाले, आपले रोजचे मसाले आपले घरामध्ये असतात। ते सगळे मसाले आवडीनुसार चवीनुसार इकडे टाकून घ्या। हळद, गरम मसाला, धना पावडर, लाल तिखट, चवीनुसार मीठ, सगळं साहित्य टाकून घेतलं की हे सगळं साहित्य एकजीव करायचं। गॅस स्लोच ठेवायचा। आता भाजी जास्त कमीच्या अंदाजाने मसाले वापरा, तर मी थोडीच भाजी बनवते, त्यामुळं मसाले सगळे थोडे थोडे टाकलेत। ह्याला असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि हे तळलेले बटाटे म्हणजे फ्राय केलेले बटाटे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। कारण काय होतं, बटाट्याला एक छान चव येते वेगळी आणि म्हणजे असे फिक्के फिक्के वाटत नाही भाजीमध्ये खाता वेळेस। म्हणून ना सुरुवातीला बटाट्याला मसाल्याची छान अशी कोटिंग करून घ्यायची। स्लो गॅस ठेवायचा, वाटलं तर 1 मिनटं झाकण ठेवून सुद्धा तुम्ही वाफ देऊ शकता, नाहीतर मग असं डायरेक्ट शिमला मिरची याच्यामध्ये टाकून मिक्स करायची। आता बटाट्याला बघा अगोदरच मसाल्याची कोटिंग झालेली आहे, छान चव आली बटाट्याला। आता ही आपण शिमला मिरची याच्यामध्ये मिक्स केली, याच्यामध्ये अगदी थेंबर पाणी टाकायचं थोडंसं आणि झाकण ठेवायचं, कारण ही भाजी ना वाफेवर शिजली जाते। बस, थोडंसं पाणी टाकायचं, कारण उरलेला बटाट्याचा कच्चापणा आणि शिमला मिरचीचा थोडासा कच्चापणा निघून जातो। 1-2 वेळा असं झाकण ठेवून वाफ द्यायची। बस, स्लो गॅसवर याला शिजून द्यायचं, अधूनमधून जरा चेक करायचं। तर पाहू शकता किती सुंदर आपली ही आलू शिमला मिरचीची भाजी तयार होत आहे खाण्यासाठी। शिमला मिरचीला अजिबात गाळ शिजू नका, पिचपिच होऊ शकते, त्यामुळं ना ह्याच्यामधला क्रंचीपणा ठेवून द्या, म्हणजे जास्त गाळ नाही करायची, कारण तो खाण्याचा पण एक वेगळा आनंद असतो। शिमला मिरची एक असं वाटलं पाहिजे की आपण शिमला मिरची खातोय, नाहीतर ती अगदी गाळ झाली ना मॅश होऊ शकते। आणि ही बघा आपली ही शिमला मिरचीची भाजी किती छान चमचमीत झणझणीत वाटते का नाही, पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटते। तर बघा आपण जरा ना बटाटा चेक करूया। आता सुरुवातीलाच बटाटा
सॉफ्ट केले त्यामुळं बघा लगेच झाले का नाही नरम. बस शिमला मिरची आणि बटाटा एकदम परफेक्ट शिजलेलं आहे. म्हणजे दोघाचाही क्रंचीपणा ह्या भाजीमध्ये आहे. अजिबात आपण ही भाजी गाळ शिजवलेली नाही आहे. आणि गॅस आता मी बंद करते आणि ही आपली भाजी झाली बघा तयार खाण्यासाठी. एवढी चमचमीत झणझणीत भाजी म्हणजे खायला पण छान चव लागते या भाजीची. तर तयार झाली आपली आलू शिमला मिरचीची भाजी. तुम्ही पाहिलं किती कमी वेळामध्ये आपण बनवलेली आहे. साहित्य कोणतं टाकलं नाही, अगदी सिंपल साहित्यामध्ये ही भाजी तयार आहे. आता आपण ह्याला गरमागरम प्लेटमध्ये सर्व करूया. बघा हे बटाटा छान प्रकारे शिजून निघला आहे. ह्याला तुम्ही सुक्की पण करू शकता, म्हणजे अजून थोडा वेळ ठेवलं की अगदी सुक्की पण ही भाजी होऊ शकते. पण मी याच्यामध्ये थोडासा ओलसरपणा म्हणजे रस्सा ठेवला आहे, जेणेकरून काय होतं ही भातासोबतसुद्धा अशी मस्त मिक्स करून खाता येते आणि भाकरीसोबत चपातीसोबत तर अप्रतिम लागते. खूप छान चव लागते भाजीला. करून तरी बघा एकदा, इतकी भारी वाटते. आणि टिफिनसाठी सुद्धा बेस्ट भाजी आहे. फक्त सुक्की जर करायची असेल तर मग थोडंसं पाणी टाकायचं नाही, अजिबातच टाकू नका पाणी. वाफेवर शिजून द्या भाजी आणि चमचमीत झणझणीत पहिल्याच घासात तुम्हाला ही भाजी आवडेल, इतकी छान लागते. अशा सिंपल भाज्या असल्या ना म्हणजे बनवायला चांगल्या, खायलासुद्धा छान लागते आणि वेळसुद्धा कमी लागतो. तर मस्त झाली. आता मी गरमागरम मस्त भाकरीसोबत ही भाजी खाणार आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि खाऊन बघा, सगळेजण आवडीने खातील. आणि कशी वाटली रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा. अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबर करा. आणि चला भेटते मी तुम्हाला